महायोगपीठे तट्याभिमरत्यावर पुण्डरीकां दातु मुनीन्द्रं समागततिष्ठदमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कैलासरानाशुचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटझळाळी कारुण्यसिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मदकोनतारी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी मस्तक ठेवितो ज्या ठिकाणी सद्गुरु तुमचे पाय दोन्ही ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमचलं सर्वादिसाक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। ओम भगवते वासुदेवाय नमः। पंढरीनाथाय पांडुरंगाय परमात्मा गोपाल कृष्ण भगवान की जय। आपण श्री भक्त विजय कथासार या भक्त विजय कथासारमध्ये महिपतीबुवा ताहराबादकर या कथा भक्त विजयाचे लेखक आहे आणि या महिपतीबुवांचं खूप कार्य महान आहे। हे ताहराबाद येथे यांचा जन्म झालेला आहे आणि ताहराबाद येथे या महिपतीबुवांचे समाधी आहेत, त्यांचे शिष्य आहेत, त्यांचे गुरुवर यांची समाधी आहेत आणि या महिपतीबुवांना संत तुकाराम महाराज यांचा अनुग्रह झालेला आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच त्यांनी हे कार्य केलेले आहेत, महान कार्य असं केलेले आहेत। सर्व महाराष्ट्रात जेवढे जेवढे महान संत होऊन गेले, महाराष्ट्राच्या बाहेरही जे संत झालेत अशा सर्व संतांची कथा आख्यायिका, त्यांचे चरित्र, त्यांच्या आयुष्यात झालेले चमत्कार, त्यांना झालेला साक्षात्कार, तर त्यांच्यावर आलेले संकट आणि ते भगवंतांना कसे त्यांचे दूर केलेत अशा प्रकारे सर्व जी माहिती आहे ते गोष्टीवर आहेत, तो हरिभक्ती विजयमध्ये आलेला आहेत आणि जवळजवळ आपले माऊलीपासून जयदेव महाराजापासून तर फार अगदी मानकोजी बदले माऊली, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, कबीर महाराज आणि कितीतरी संत असे आहे का जे आपल्याला काही माहीत पण नाहीत, असे विविध सर्व संतांना पंढरीनाथाने कसं त्यांना दर्शन दिलं, कसं त्यांच्या आयुष्यामध्ये ट्रॅजेडी झाली, त्यांना किती त्रास झाला, परंतु त्या हरिभक्तीपासून अजिबातही बाजूला गेलेले नाहीत। अशा महान विभूतींचं जर आपण वर्णन ऐकलं, जरी आपल्याला आयुष्यात येऊन नामस्मरण झालं नाही, आपण वारी झाले नाहीत, आपण काही करू शकलं नाही, पण खूप आदरानं जर संतांचे चरित्र जर आपण ऐकलं तर आपल्याला पांडुरंगाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाहीत। कारण संतांना देवाला संत खूप प्रिय आहेत। अर्थात त्यांचं संत म्हणजे देवाचं एक हृदयच बोलतं संतांच्या करवत, त्याच्यामुळं जिथं संत असतात तिथंच देव असतात, नाही का। वैकुंठ सोडून संत सदनी येऊन राहिला, जो अभंग एकनाथ महाराजांचा तो असाच आहे का देव कुठे आहेत, देव सदा जवळीच वसे, देव सर्वांच्या सर्व जवळच आहेत, परंतु विशेष करून तो संतांच्या सदनामध्ये आहेत, संतांच्या जवळ आहेत। तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानभूमी न दिशे, वरी योग्यांच्या मानशी उंगडून जाय, तरी अर्जुना मी सापडेल, कुठं सापडेल तर जेथे नामघोष बरवा करते ते माझा, जिथं संतांचं चरित्र गायलं जातं, जिथं भगवंताचं नामस्मरण केलं जातं, अशा ठिकाणी त्या भगवंताची प्राप्ती होते, भगवंताबद्दल आदर निर्माण होतो आणि आपल्याला आपलं अंतःकरण चतुष्टय शुद्ध होतं। म्हणजे चित्त शुद्ध करण्यासाठी जेवढे साधनं आहेत त्या साधनामध्ये जर आपण साधू संतांचं जर चरित्र वाचलं, ऐकलं, सांगितलं तर याच्यासारखं परमश्रेष्ठ भाग्य या जगात दुसरं कोणतंच नाही। आणि या संतांनी किती संत होऊन गेलेत, नरसिंह मेहता झाला, त्याच्यानंतर शेणा महाराज झालेत, त्याच्यानंतर कर्माबाई झालेत, रसिक मीराबाई, कानोपात्रा, दामाजी पंत, संत भानुदास महाराज, बहिरम भट, संत एकनाथ महाराज, संत रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज, असे किती संत होऊन गेले, निंबाराज, संत मानकोजी, म्हणजे एवढे एक पांडुरंगाची पाठीराखी असे महान गणेशानंद, केशव सामाई, गोमाई, लतीफ शाह, संत संतोबा महाराज, संत निळोबा महाराज, रामभक्त उद्धव, चितगण महाराज, विसोबा सराफ, असे भगवत भक्त एवढे महान ह्या महाराष्ट्राच्या भूमीत झालेले आहेत। आणि जर आपल्याला ह्या विषयात आणि ह्या प्रपंचामध्ये काहीच करता नाही आलं
आणि आपण जर एकाच जरी संतांचं संपूर्ण चरित्र मन लावून ऐकलं आणि ते सतत त्याचं जर स्मरण करत राहिलं, पण त्या एका विशिष्ट संतांच्या समाधीवर सतत दर्शन घेत राहिलं, तरी त्या संतांची समाधी आपल्याला पावल किंवा आपल्याला आत्मोन्नतीसाठी पुढं नेल्याशिवाय राहणार नाहीत. तर असा हा महान असा एक ग्रंथ आहे की त्याच्यात फक्त संतांचं चरित्र आहे, संतांची आख्यायिका आहेत, त्यांचे चमत्कार आहेत. अशा प्रकारे हा श्री भक्तिविजय हा नावाचा जो ग्रंथ आहे, तर भक्ती केल्यानंतर कसा विजय होतो अशा प्रकारे या ग्रंथाचा जर सारांश आहेत. आणि हा आपल्या रावरी तालुक्यामध्ये जे ताहराबाद तिथला हा मयपती बुवांनी लिहिलेला आहे. आणि या मयपती बुवांची एक ट्रॅजेडी येते. हे मयपती बुवांच्या आयुष्यामध्ये एक अशी घटना घडली की हे मयपती बुवा हरिभक्त होते जन्मातात, आणि हे एकदा हे इंग्रजांच्या काळामध्ये काहीतरी कोतवालकी म्हणून नोकरीला होते. आणि ते नोकरी करत असताना एकदा मयपती बुवांना सकाळी पूजा करता करता नोकरीला जाण्यास उशीर झाला. आणि उशीर झाल्यानंतर तो इंग्रज अधिकारी आला आणि त्या मयपती बुवाला म्हणला, तर तुला आम्ही आता धरून नेणार आहेत, का तू ड्युटीवर आला नाही, तुला शिक्षा करणार आहेत. असं म्हणल्यानंतर या मयपती बुवाने सांगितलं की मला ही तुमची नोकरी नको, त्या नोकरीचा राजीनामा, जी नोकरी मला माझ्या पांडुरंगापासून माझ्या ध्येयापासून लांब नेत असेल तर अशी नोकरीच मला करायची नाही. आणि त्या नोकरीला त्यांनी सोडचिठ्ठी दिली. आणि अशा प्रकारे त्यांनी जो भगवंताचा जी सेवा केली, संत तुकाराम महाराजांचं जे त्यांना अभिप्रेत होतं ते कार्य त्यांच्याकडून घडलं आणि झालं. आणि अशा प्रकारे त्यांनी महान अशा जेवढ्या विभूती होऊन गेल्यात महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बऱ्याच सर्वांचं चरित्र त्यांनी खूप सुंदर असं लिहिलेलं आहे. तर हा भक्तिविजय हा वयूर प्रसादी ग्रंथाची रचना केलीत. 57 अध्याय आहेत याच्यात, 57 साधू संत आहेत, 9,916 ओव्या आहेत. असं या भक्तमाला याला उत्तरेकडील महाराष्ट्रातील अनेक संतांचे चरित्र भक्तकथा समास आहे. बुवा आणि नाभाची कृती हिंदी भक्तमाला, आपल्याकडं भक्तिविजय म्हणतात तसं तिकडं उत्तरेकडं भक्तमाला म्हणतात. तर त्या भक्तमाला होता नाभाजी कृत. आणि उद्गव चितगण यांचे संत चरित्रपर पूर्वग्रंथ आणि मराठीवर त्यावेळी उपलब्ध असलेले चरित्रग्रंथ यांचा अभ्यास करून संकल्पात्मक ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथाच्या श्रवणपठणाने मनाला सात्विक आनंद मिळतो, समाधान लाभते व हृदयातील भक्तिभाव पल्लवित होतो. प्रस्तुत श्री भक्तिविजय कथासार ग्रंथ त्याच ग्रंथाचा सुबोध मराठी कथारूप सारांश आहेत. तर हा एक कथारूप सारांश आहे. तर या ग्रंथामध्ये मयपती बुवाने सुरुवातीला ज्या पहिल्या अध्यायामध्ये जे मंगलाचरण केलेले आहेत, तर ते मंगलाचरण सर्वच ग्रंथांनी करतात. तर त्यांनी थोडक्यात असं सुंदर असं मंगलाचरण केलेले आहेत. आपण पहिल्या अध्यायाचं थोडंसं निरूपण बघू. आणि या ग्रंथ आरंभ करताना गणेशाचं वंदन कसं केलं, तर श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्य नमः, श्री रुक्मिणी पांडुरंगभ्य नमः. हे भीमेच्या काठी विहार करणाऱ्या भगवंता, तुम्ही भक्तवत्सल आहात, कृपेचे सागर आहात, तुम्ही अनेक रूपांनी नटलेला आहात, तुम्ही चराचराला व्यापून सर्वाहून निराळे आहात, व्यक्त अव्यक्त सर्वत्र तुमचीच सत्ता आहे. मी तुम्हाला नमस्कार करतो. गणपती आणि सरस्वती ही तुमचीच स्वरूपे आहेत, त्यांनाही माझा नमस्कार असो, त्यांनाही माझा नमस्कार असो. आता तुमच्या सप्रेम नामस्मरणाने हा दुर्धर भाव सगळं तरुण जाणाऱ्या तुकाराम महाराजांना मी नमस्कार करतो. महाकवी व्यास, वाल्मिक, परशुराम, सुख, नारद, शुक्राचार्य, सुखाचार्य, जैमिनी आदी श्रेष्ठांना वंदन करतो. ज्यांनी कलियुगात अवतार घेऊन असंख्य जडजीवांचा उद्धार केला त्या संत सज्जनांना नमस्कार करतो. संत जना हो, गरिबाच्या घरी मंगल कार्य असेल तर श्रीमंत लोक त्याला मदत करतात, त्याप्रमाणे मी हा भक्तिविजय ग्रंथ प्राकृतीत लिहिण्यास घेतला आहे. तरी कृपादृष्टी ठेवून हे सत्कार्य सिद्धीस न्या अशी नम्र विनंती सर्व करतो. मी अल्पमती आहे, मला काव्य श्रवण पठण घडलेलं नाही, मला संस्कृत बोलता येत नाही, मग मी ग्रंथरचना काय करणार. पण तरी जे भक्तचरित्र सांगतात त्यांच्यावर श्रीहरी प्रसन्न होतात असे भगवान शंकरांनी भविष्योत्तर पुराणात सांगितले. म्हणून हे धाडस करत आहेत. ज्यांनी उपमन्यूंना क्षीरसागर दिला ते दीनदयाळू उदार प्रभू या सत्कार्य मला मदत करतील अशी माझी श्रद्धा आहे. अशा प्रकारे मयपती बुवांनी हा ग्रंथाची सुरुवातीला निरूपण केलं. आणि आता आपण म्हणाल मयपतींना हा ग्रंथ आपल्याच बुद्धीने लिहिला आहे, पण कृपा करून तसा संशय घेऊ नका, हे माझ्या बुद्धीने मी लिहिलेलं नाहीत. तर उत्तर प्रदेशात नाभाजी नावाचे एक थोर संत होऊन गेले, त्यांना ब्रह्मदेवाचे अवतार मानतात. त्यांनी ग्वाल्हेरी भाषेत संत चरित्रपर मोठा ग्रंथ लिहिला आहे. मान देशातील
उद्धव चितगण यांनी भक्तचरित्र लिहिले आहेत. त्या दोहांचा समन्वय करून मी भक्तविजय ग्रंथाला आरंभ केला आहे. या ग्रंथाला श्री पांडुरंगाची प्रेरणा व आशीर्वाद आहेत. म्हणजे पांडुरंगाने मला ही प्रेरणा दिलेली आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादाने भक्तविजय नावाचा मी ग्रंथ लिहित आहेत. आणि या ग्रंथाला तुमचा सर्वांचा आशीर्वाद आहे आणि मला मिळावा असं महेपती बुवाने सुरुवातीलाच या ग्रंथाच्या सुरुवातीला विनवणी केलीत. या ग्रंथाला श्री पांडुरंग, तुम्ही संत मंडळी साक्षात ईश्वरमूर्ती आहात. तुम्ही माझ्या विनंतीचा मान ठेवून माझं प्राकृत भाषण मान्य कराल अशी मला आशा वाटते. तुमच्या कृपाप्रसादाने हा ग्रंथ मान्य होईल. आता कृपा करून या रसाळ भक्तिकथा श्रवण करा. तर या ग्रंथाची जी पार्श्वभूमी ती कशी झालेली आहे ती थोडक्यात महेपती बुवाने सुरुवातीला सांगितलेली आहे. का जेव्हा हा कलियुग सुरुवात होणार होते तेव्हा संपूर्ण सृष्टी हाय हाय करीत होती. संपूर्णकडं पापाचरण वाढले होते आणि या सृष्टीलासुद्धा त्या दैत्यांचा त्रास व्हायला लागला. म्हणून ही सृष्टीसुद्धा पृथ्वीसुद्धा भगवंताकडे गेली आणि त्यांना या विनंती करू लागली का बुवा आता काहीतरी तुम्ही करा आणि हे पापाचरण झालेलं कमी होईल असं काहीतरी करा. तेव्हा मग वैकुंठपती भगवान विष्णूने आपल्या भक्तांना व देवांना पाचारण करून आपले मनोगत व्यक्त केले. तर ते म्हणाले पृथ्वीवर पापभार वाढला आहे. जेव्हा भगवंताला कळलं का पृथ्वीवर पापभार वाढत चालला आहे, असत्य व अज्ञानाचा अंधार पसरला आहे, यज्ञ याग मागं पडले आहेत, ब्राह्मणाने सत्कर्म टाकले आणि अनाचार वाढला म्हणून सर्व लोक दुःख भोगत आहेत. मी पूर्वी अवतार घेऊन दुष्ट दैत्यांचा संहार केला, पृथ्वी निर्वैर केली. आता बुद्ध होऊन स्वस्थ बसलो आहे. तेव्हा तुम्ही सर्व भक्तांनी मृत्यूलोकी अवतार घेऊन लोकांचा उद्धार करा. म्हणजे ही जे संत मंडळी ही कशी अवताराला आली, तर या अवताराला येण्याच्या मागे जी प्रेरणा होती ती भगवान विष्णूचीच होती. आणि याच्यात पहिला अवतार कोणी घ्यावा, दुसरा अवतार कोणी घ्यावा, तिसरा अवतार कोणी घ्यावा, कोणी कोणाचा अवतार घ्यावा असं हे सर्व भगवंताने निर्देश केलात आणि त्याप्रमाणे हे अवतार कार्य चालू झालं. मग आता हे अवतार कसं झालं तर ते अवतारच सांगितलं. ते भगवंतानं सांगितलं कोणी कोणाचा अवतार घ्या. तुमची वचने ऐकून मला प्रसन्न वाटतं. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. उद्धव, तुम्ही नामदेव म्हणून पंढरपुरात अवतार घ्या. उद्धव महाराज जे होते, उद्धव भगवान श्रीकृष्णाचा जो सखा होता अर्जुन आणि उद्धव, तर त्या उद्धवाला नामदेव महाराज म्हणून पंढरपुरात घ्यायला सांगितलं. त्याच्यानंतर माझ्या नाम सांगितलं दक्षिण देशातील लोकांना भक्तीला लावा. याप्रमाणे मथुरा, गोकुळा, वृंदावनात आक्रूराने तर पश्चिमेकडे वाल्मिकाने अवतार घेऊन कार्य करावे. सुखाचार्य, तुम्ही यवन कुळात अयोनी संबंध जन्म घेऊन कबीर नावाने माझा अद्भुत नाममहिमा प्रकट करा. म्हणजे शुकाचार्य कोण झालं तर कबीर महाराज झालेत. वाल्मिकी तुम्ही वाल्मिक कोण झालं तर वाल्मिक तुळशीदास झाला. तुळशीदासाच्या रूपाने रामभक्ती वाढवा. रामकथेची प्रकृती पुन्हा रचना करा. दारुक, तुम्ही डकोरग्रामे रामदास ब्राह्मण व्हा. त्यावेळी मी तुम्हाला द्वारकेवर भेटायला येईल. रामदास स्वामी. शिवजी, तुम्ही जुनागड येथील नरसिंह मेहताच्या रूपाने भक्ती महात्म्य वाढवा. अशा प्रकारे तुम्ही सर्व आधी पुढे व्हा, मी मागून येतोच आहे. ज्ञानेश्वरांच्या रूपाने मी गीतेचा अर्थ सांगेन. म्हणजे माऊलीच्या रूपानं मी भगवान विष्णू स्वतः कोण झाले, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणजे महाविष्णूचा जो अवतार आहे ते माऊली झालेत. म्हणजे विष्णुदेवानंच सांगितलं की तुम्ही सर्व पुढं व्हा आणि मी माऊलीच्या रूपानं मी गीतेचा अर्थ सांगायला मी प्राप्त समय मी येईल. त्या समय ब्रह्मदेव, सदाशिव आणि आदिमाया अनुक्रमे सोपान, निवृत्ती व मुक्ताबाई रूपाने माझे भावंड म्हणून अवतार घेतील. हे ऐकून सर्वांनी आनंदाने टाळ्या वाजून त्यांचा जय जयकार केला. देवाने पुष्पवृष्टी केली. भूलोकी मनुष्य रूपाने जन्म घेऊन हरिचरण जोडता येतात. ते हरिकीर्तन ऐकू येते. म्हणून अवतार घेण्याच्या कल्पनेने त्या सर्व वैष्णवांना परमानंद झाला होता. त्यानंतर श्रीहरीची आज्ञा घेऊन देवमंडळी अमरावतीस गेले आणि अवताराची योग्य समयाची प्रतीक्षा करत भक्त मंडळी विष्णूच्या सहवासात वैकुंठात राहिली. अशा प्रकारे भगवान विष्णूंची जी इच्छा होती त्या इच्छानुसार या सगळ्या गोष्टी घडत गेल्यात. नरसिंह मेहता, तुलसीदास, त्याच्यानंतर नामदेव महाराज, हे जे मंडळी होते ते सर्व विष्णूचेच अंश होते. तर पूर्वी कलियुगात आपल्या सत्ययुगात, द्वापर युगात हे कार्य केलेलं होतं आणि ते परत त्यांना कार्यासाठी कलियुगामध्ये यांना परत पाठवलं. म्हणजे संपूर्ण गोष्टी विष्णूने, पांडुरंगाने या घडून आणल्यात. कशासाठी तर ह्या सृष्टीवर समतोल राहावा, त्याच्यात पापाचरण होऊ नयेत, माणुसकी राहावा, माणसामध्ये प्रेम राहावा, माणसाला ह्या जन्माला आल्यानंतर त्याचं सार्थक व्हावा, तो कशासाठी जन्माला आला हे कळावा.
यासाठी सर्व साधू संतांनी परत अवतार कार्य धारण केलं आणि ह्या कलियुगामध्ये जे 57-58 साधू संत झालेत त्यांचा आपण क्रमवारी प्रत्येकाची महिमा, प्रत्येकाची आख्यायिका, प्रत्येकाचं त्यांनी केलेले चमत्कार, त्यांची असलेली पांडुरंगावरली भक्ती कशी दृढ होती आणि त्यांना आलेले संकट या सर्वांचं थोडक्यात आपण बघणार आहेत. आणि पहिला जो अध्याय हा असा संपलेला आहे आणि दुसऱ्या अध्यायामध्ये जयदेवांचे चरित्र आहेत. तर जयदेव हे व्यास मुनींचे अवतार असतात आणि हे जयदेव महाराजांनी गीत गोविंद नावाचं जे खूप महान असं एक छोटासा ग्रंथ लिहिलेला आहे, ज्या ग्रंथ वाचनाने भगवान श्रीकृष्णाला अत्यंत आनंद होतो. त्याच्या एवढा आनंद कशानंच होत नाहीत, कारण त्याच्यामध्ये जयदेव महाराजांनी राधा आणि कृष्णाचं जे अलौकिक प्रेम होतं ते प्रेम कसं एकाच समुद्रामध्ये जसं मीठ मिसळावं आणि ते एकरूप व्हावा तसं ते एकरूप झालेल्या प्रेमाचं वर्णन आहेत. आणि ते जर आपण कधी ऐकलं, वाचलं, सांगितलं तर त्याच्यासारखा पुण्याचा म्हणजे या जन्मामध्ये दुसरं कोणतं यज्ञकार्य होणार नाही. एवढं मोठं त्याला सर्व संतांनी देवाने स्वतः प्रत्यक्षात वर दिलेले आहेत. अशा प्रकारे जयदेवाचे चरित्र आपण पुढल्या भागामध्ये बघणार आहोत. तुर्तास आपण इथं थांबू. पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय.